बऱ्याच काळानंतर आज पंकजा मुंडे यांचं पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या त्यांचं रिहॅबिलिटेशन, त्यांचं पुनर्वसन हे केलं गेलेलं आहे पक्षामार्फत. आपण पाहिलं की गेल्या वेळी विधानसभेला त्यांचा पराभव झालेला, काही मतांनी तो पराभव झालेला. त्यानंतर आपण पाहिलं की पक्षानं त्यांना संधी दिली आणि लोकसभेमध्ये यंदाचं त्यांना तिकीट मिळालेलं. मात्र इथं देखील जवळपास 3 लाखांहून अधिक मतं घेऊनही थोडक्याशा मतानं पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागलेला पंकजा मुंडेला. त्यानंतर आपण बघितलं की त्या कोर कमिटीमध्ये ॲक्टिव्ह आपल्याला दिसल्या आणि अशावेळी पुन्हा एकदा एकतर राज्यसभेवर त्यांना पाठवण्यात यावं अशी स्वतः शिफारस ही देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी केली होती. पक्षातर्फे नाव देखील पाठवलं गेलेलं असंही सांगण्यात आलं. मात्र ज्यावेळी विधान परिषदेच्या 11 जागांसाठी म्हणून आता बिनविरोध निवडणूक होऊ घातलेली आहे, अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलेलं आहे की भाजपकडे 5 जागा आहेत आणि 5 पैकी 4 जागा ज्या आहेत त्या दिल्या गेल्या तर किमान 1 जागा तरी महिलेला मिळावी. ह्याच्यामध्ये पंकजा मुंडे यांचं नाव हे सर्वप्रथम आलेलं आहे आणि आज अधिकृतरित्या पंकजा मुंडे यांना पक्षाकडून विधान परिषदेची उमेदवारी जी आहे ती जाहीर झालेली आहे. अर्थात ही जी निवडणूक आहे ती बिनविरोध होणार आहे, त्यामुळे पंकजा मुंडे यांना कुठलाही प्रतिस्पर्धी इथं नसेल आणि त्यामुळे जवळपास आता त्या ह्या सदस्यात झालेल्या आहेत. ज्या काही तांत्रिक बाबी असतील त्याची त्या पूर्तता नक्कीच करतील आणि लवकरच आता पुन्हा एकदा पूर्णतः ॲक्शनमध्ये आपल्याला पंकजा मुंडे दिसतील. आपण बघितलेलं आहे की मागच्या काही दिवसांमध्ये जी काही आंदोलनं आरक्षणावरून महाराष्ट्रामध्ये घडली आणि अशा परिस्थितीमध्ये भाजपची जी कोर वोट बँक आहे, जी ओबीसी वोट बँक आहे, ती कुठेतरी यावेळी भाजपकडे तितके असं त्यांचं मतं नाही आली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ओबीसींना आपल्याकडे खेचण्यासाठी ओबीसींचा जो एक मोठा चेहरा म्हणून मानला जातो त्या म्हणजे पंकजा मुंडे यांना रिइन्स्टिगेट करण्यात आलेला आहे. यांना पुन्हा एकदा मेन प्रकाश झोतामध्ये पक्षाकडून आणण्यात आलेला आहे. त्यामुळे आता यापुढे जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर पंकजा मुंडे या केवळ विधान परिषदेतच नाही तर त्या मंत्रिमंडळात देखील येऊ शकतील अशी परिस्थिती आहे. मात्र हा विस्तार कधी होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण तुर्तास तरी एका मोठ्या अवधीनंतर आपण बघतोय जवळपास 5 वर्षानंतर पुन्हा एकदा पंकजा मुंडे जे आहेत त्या आता विधान परिषदेच्या सदस्या म्हणून विधान भवनात लवकरच येणार आहेत. आपण पाहिलं ज्या पद्धतीचं विधान राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये केलं, त्यानंतर लोकसभेमध्ये प्रचंड गदारोळ झाला. भाजपनं अगदी कडाडून विरोध केलेला आहे. जी विधानं राहुल गांधी यांनी उच्चारलेली आहेत हिंदुत्वाला घेऊन आणि त्याचे पडसाद आज महाराष्ट्राच्या विधिमंडळात देखील पाहण्यात आले. महाराष्ट्राचं सध्या बजेट सेशन हे सुरू आहे आणि त्या निमित्तानं विधान परिषदेमध्ये हा मुद्दा भाजपकडून उपस्थित करण्यात आला आणि जाहीररित्या राहुल गांधी यांचा निषेध करण्यात यावा असा एक प्रस्ताव ठेवण्यात आला भाजपतर्फे. प्रसाद लाड हे जे विधान परिषदेचे आमदार आहेत भाजपचे, त्यांनी हा प्रस्ताव ठेवला आणि ज्याचा कडाडून विरोध हे उभाठाचे आणि विरोधी पक्षनेते असलेल्या अंबादास दानवे यांनी केला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाच झाली आणि नंतर शिवीगाळ करण्यापर्यंत पहिल्यांदाच आपण पाहिलं की अशा पद्धतीने एक दूषित वातावरण निर्माण झालेलं होतं विधान परिषदेमध्ये आणि त्यानंतर तत्काळ जे आहे ते सबंध दिवसासाठी सभागृह स्थगित करण्यात आला. पण ज्या पद्धतीनं कडाडून विरोध हा भाजपकडून झालेला आहे, भाजपनं ही मागणी केलेली आहे की राहुल गांधींचा राजीनामा घेण्यात यावा. त्यासोबतच अंबादास दानवे यांनी ज्या पद्धतीची शिवीगाळ सभागृहामध्ये केलेली आहे त्यानंतर त्यांचा सुद्धा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. आणि जर सभापतींनी हा राजीनामा नाही घेतला तर आम्ही रस्त्यावर उतरू असा एक प्रकारचा इशारा, धमकीवजा इशारा जो आहे तो भाजपतर्फे करण्यात आलेला आहे. आपण बघितलेलं आहे की ज्या पद्धतीनं कडाडून विरोध केंद्रामध्ये भाजपतर्फे करण्यात आल्याचं आपण बघितलं आणि त्याचे पडसाद आता महाराष्ट्राच्या आज विधिमंडळात उमटलेले आहेत आणि भाजपनं हा विषय जो आहे तो लावून धरलेला आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये हाच मुद्दा घेऊन राहुल गांधी यांचा विरोध करत भाजप जी आहे ती रस्त्यावर आता उतरेल अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे.
या सगळ्यावर तुर्तास तरी आज आपण पाहिलेलं आहे की आजच्या सबंध दिवसासाठी सभागृह विधान परिषदेचे स्थगित करण्यात आलं। मात्र उद्या ज्यावेळी पुन्हा एकदा सभागृह सुरू होईल, सभागृहाचं कामकाज सुरू होईल, त्यावेळी सभापती या संदर्भात काय निर्णय देतात याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे।